पुढची बातमी पाहूयात। गटार खोदलं, नगरसेवक भडकले। कारण पाण्याची गळती शोधण्यासाठी गटार फोडलं गेलं। चिपळूणमधील गोवळकोट रोडवरती खोदकाम करण्यात आलेलं होतं। या प्रकरणावरून नगरसेवक साजिद सरगुरो आणि ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले। खोदकामामुळे नुकसान होत असल्याचा व्यापाऱ्यांनी दावाही केलाय। चिपळूण शहरातील गोवळकोट रोड येथील जी काही गटार आहेत रस्त्याच्या बाजूला, ती गटारे नगरपालिकेनं कोणतीही परवानगी न देता तोडलेली आहेत। आपल्यासोबत स्थानिक नगरसेवक साजिद सरगुरो आहेत आणि इथले नागरिकही आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। साजिद भाई, नेमकं काय घडलंय? काय झालंय की गोवळकोट रोड प्रभाग नंबर 2 ह्यामध्ये असलेला गटार हे नगरपालिकेच्या ताब्यात अद्यापही नाही, तरी सुद्धा उपनगराध्यक्षांच्या आदेशाअंतर्गत हे गटार तोडली गेली परस्पर। या नागरिकांचा आणि ह्या दुकानदारांचा होणारा नुकसान हे उपनगराध्यक्ष देणार आहेत काय? आणि हे जे नुकसान झालंय, हे जे काम केलं यांनी, याला सेन्सलेस कामं बोलले जातात आणि अशा पद्धतीचे हे कामं करतायत आणि हे नागरिकांना दिसून येते। तुम्ही जर असलेला गटार आमचा होता तसा बांधून दिलात नाही तर 100% पूर्ण नागरिकांसोबत आम्ही तुमच्या कॅबिन मध्ये येणार, उपनगराध्यक्षांना पण विचारणार। हे जर तुम्ही नाही खर्च दिलात तर दुकानदाराचा सगळा होणारा खर्च असणारा जो काही इन्कम आहे हे तुम्हाला पेड करायला लागणार आहे। आणि नाही केलं तर आम्ही तुमच्या कॅबिन मधून बाहेर येऊन देता, तुम्ही बाहेर कसे येतात ते पण आम्ही बघू। योगेश भंडागळे, जय महाराष्ट्र।